नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्वीच्या संस्कृतीमध्ये आणि वर्तमानातल्या किंवा आजच्या संस्कृतीमध्ये काय फरक पडत चालला आहे याबद्दलचा विचार मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतो आहे. खरं तर संस्कृती हा शब्द त्याचा विग्रह जर केला तर अर्थ आपल्याला प्राप्त होतो संस्कार अधिक कृती बरोबर संस्कृती. संस्कारासहित केलेली कृती म्हणजे संस्कृती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रकृती, विकृती आणि संस्कृती. भूक लागणे ही प्रकृती आहे. भूक लागल्याच्या नंतर आपल्याकडं जर काही 2 भाकरीची भूक आहे, आपल्याकडे 2 भाकरी आहेत आणि दुसऱ्याच्या ताटामध्ये ज्याला भूक लागलेली आहे 1 भाकर आपल्याला दिसते आहे. आपल्या 2 भाकरीत आपण खायच्या, पण त्याचीही 1 भाकर हिसकावून घेणं याला विकृती म्हटलं जातं. तर आपल्याकडे 2 भाकरी आहेत, आपल्याला भूक लागलेली आहे, आपल्यापेक्षा जास्त भूक पुढच्याला लागली आहे, त्याच्याकडे एकही भाकर नाही आहे, तेव्हा आपल्या भाकरीतली 1 या 1.5 भाकर ज्याला भूक लागली आहे त्याला देणं यालाच म्हणतात खऱ्या अर्थानं संस्कृती. आणि या संस्कृतीच्या बाबतीमध्ये जगात भारत हा सर्वश्रेष्ठ मानला गेलेला आहे. भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. पण हे चित्र पूर्वीच्या काळातलं आपण पाहत आलेलो आहे. पूर्वी आपली संस्कृती ही कृषी प्रधान संस्कृती होती, आता ती खुरसी प्रधान संस्कृती झालेली आहे. म्हणजे शेतीपेक्षा आता राजकारणाला किंवा प्रशासनाला अधिकचं महत्त्व यायला लागलेलं आहे. शेतीवर प्रेम करण्याच्या ऐवजी म्हणजे कृषीवर प्रेम करण्याच्या ऐवजी आपण खुर्सीवर प्रेम करायला लागलो आहोत. पूर्वी आमची संस्कृती ही भारतीय संस्कृती होती, आता ती इंडियन संस्कृती बनायला लागलेली आहे. पूर्वी आमची संस्कृती रुद्राक्ष संस्कृती होती, म्हणजेच त्यागाची संस्कृती होती, आता ती द्राक्ष म्हणजे भोगाची संस्कृती बनाय लागलेली आहे. पूर्वी आमची संस्कृती मनावर प्रेम करणारी संस्कृती होती, आता ती तनावर प्रेम करणारी संस्कृती होऊ घातलेली आहे. माणसं मनावर प्रेम करण्याच्या ऐवजी व्यक्तीच्या तनावर प्रेम करतात आणि अशा पद्धतीनं आज संस्कृतीमध्ये मोठा बदल होत असताना आपण पाहतो आहोत. परंतु खरं तर हा बदल काही फार चांगला आहे असं नाही आहे. तर पूर्वीचीच आमची संस्कृती आपण टिकवली पाहिजे.